सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मी पाठिंबा द्यायला खास इथे उपस्थित आहे आज. कारण यांचा कारभार मी गेली अनेक वर्ष बघतेय. म्हणजे 2000च्या आसपास मी अभिनेत्री म्हणून होते. 2002 नंतर मी निर्माती पण झाले. तेव्हापासून चित्रपट महामंडळाशी माझा संबंध होता. मी सिनेमे, सिरियल्स, शॉर्ट फिल्म्स केलेले आहेत, नाटकात कामं केलेली आहेत, त्यामुळे निर्मिती केलेली आहे. त्यामुळे मला त्यांच्याशी संबंध आलेला होता. इलेक्शन्स पण त्यांच्या ज्या होत्या त्याला आम्ही पाठिंबा दिलेला होता आणि त्यांना मतं पण दिलेली होती. पण नंतर असं लक्षात आलं एक तर मला वाटतं 2015 पासून इलेक्शन्सच झालेल्या नाहीये आणि तेव्हा त्यांना म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ममता बॅनर्जीचं जे सरकार पश्चिम बंगालमध्ये होतं, आता कोण म्हटलं ते, पण त्याची मिनी आवृत्ती आपल्याला इथे बघायला मिळते. कारण चित्रपट महामंडळ असेल, नाट्यनिर्माता संघ असेल किंवा नाट्य परिषद असेल, तिथे हीच सगळे अंधाधुंदी आहे. मृत कलाकारांची किंवा जे काही मतदार आहेत त्यांची नावं कुठेही इथे आता वगळलेली नाही आहेत आणि त्यांच्या नावाने उद्या कोण तिथे मतदान करेल माहिती नाही. म्हणजे माहिती दाखल अगदी दमा मिरासदार सरांसारखे असते, सुहासिनी देशपांडे सारख्या ताई असतील, ज्योती चांदेकर, एकपात्री कलाकार संतोष चोरडिया, म्हणजे जी मला माहिती आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाव आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त अजून अनेक नावं अशी असतील जे मृत आहेत परंतु त्यांच्या नावाने तिथे उद्या मतदान होऊ शकतं, जे ममता दिदींच्या काळामध्ये तिथे होत होतं पूर्वी. शिवाय त्यांना ज्यांना माहिती झाले की आपल्याला काही लोक मतदान करणारच नाहीयेत, त्यांची नावं त्यांनी मुद्दाम वगळलेली आहेत. माझं नाव मी घेते. मी इतके वर्ष त्यांना मतदान करत होते, एक निर्माती म्हणून आणि एक अभिनेत्री म्हणून, अशा दोन्ही कॅटेगरीमध्ये होते. आणि आता त्यांनी मला जी लिस्ट पाठवली त्याच्यामध्ये माझं नाव वगळलेलं आहे. आणि मीच असं नाही, असे अनेक लोक आहेत की त्यांना माहिती आहे की हे लोक आपल्याला मतदान करणार नाहीयेत, त्यांची नावं सुद्धा यादीमध्ये नाहीयेत. आणि जे मृत आहेत किंवा मी म्हणेन या चित्रपट किंवा नाट्य याच्याशी संबंधात नाही असे लोक, म्हणजे इतर सुद्धा अनेक त्यांच्या पठडीतले, त्यांना माहिती आहे की ते त्यांनाच मतदान करणार, त्यांची नावं याच्यामध्ये सगळ्यांची घुसळलेली आहेत. आणि हे आम्हाला नाट्य परिषदेच्या वेळी सुद्धा लक्षात आलेलं होतं त्या इलेक्शनच्या वेळेला. तेव्हा त्यांनी हाच खेळ केलेला होता आणि आता सुद्धा 7 तारखेला तोच खेळ करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळे आम्हाला या गोष्टीचं, ठीक आहे तुम्ही इलेक्शन चांगल्या पद्धतीने लढवा, आम्हाला काही म्हणायचं नाहीये, पण अशा पद्धतीने इलेक्शन लढवायची आणि अरेरावी करायची, गुंडागिरी करायची हे चुकीचं आहे. आणि त्यामुळे ह्या लोकांना मी मुद्दाम पाठिंबा देते की हे साधे आहेत, त्यांना काम करायची इच्छा आहे आणि ह्या सगळ्यांच्या विरोधामध्ये त्याचं उभे राहिलेले आहेत. त्यामुळे माझा त्यांना पाठिंबा आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येकाची ही समजूत असेल की चांगले लोक निवडून यावे. धन्यवाद. मी मगाशी म्हटलं तसं तेच झालं ना की त्यांना जिथे वाटलं, जिथे खात्री होती की आपल्याला हे लोक मतदान करणार नाहीये, हे कलाकार मतदान करणार नाहीये, त्यांची नावं त्यांनी काढून टाकलेली. आता मी जर 2दा आतापर्यंत मतदान केलेलं आहे, माझा तिसऱ्यांदा माझा अधिकार नाहीये मतदान करायचा. अनेक कलाकार असे ज्यांनी यांना पाठिंबा दिलाय आणि त्यांना ज्यांची खात्री आहे की ते आपल्याला मतदान करणार नाहीयेत, त्यांची नावं वगळलेली आहेत. मग ते संख्या कमी होणारच ना. आणि जे मृत लोक आहेत त्यांच्या नावाने तिथे कोणीतरी जाऊन करणार. काही जण म्हटलं इलेक्शन लगेच लागलं किंवा काहीच